माझे नाव गिरीश पुरुषोत्तम पाटील, राहणार शहादा गुजर गल्ली. माझी इथं कुकळेल शिवारामध्ये 14 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये आता सध्या म्हणजे ज्वार टाकलेली आहे, थोडा गहू आहे. आता आज रात्री आमच्या सबमर्सिबलच्या केबली चोरीस गेल्या. 4-5 शेतकऱ्यांच्या केबली चोरीस गेल्या. जसं उमाकांत शंभू पाटील म्हणून आहेत कुकळेलचे, मंद्रजचे जगन नारायण पाटील आहे. यांची माझी जवळजवळ 70-80 फूट केबल, 2 मोटरींची केबल चोरीस गेली. हे वारंवारचे आहे. हे चोरी 17 वर्षानुवर्ष चालूच आहे. काय यांच्या काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. कारण आता आम्हाला रात्री लाईट येते, 11-11:30ला रात्री लाईट येते. मग आम्ही आता हे जे तार चोरीस गेली, आमची केबल गेली, तर कसं काय एवढ्या पिकांचा भरणा करणार? शेतकरी असा हे झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी न्याय देण्यासाठी काय करायला पाहिजे शासनाने. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आमच्या शेतकऱ्यांची, सर्व शेतकऱ्यांची, की तुम्ही या चोरांचा योग्य तो बंदोबस्त करा. कारण कदाचित ते एखाद दिवशी आमच्या हाती लागले, आम्ही त्यांच्या योग्य बंदोबस्त करू निश्चित. कारण आम्ही आता फार कंटाळलो आहे या चोरांपासून. कारण हे दरवर्षीचे आहे. कारण कधी वरच्या पोलवरच्या तारी जातात, कधी या केबली जातात, तर मग शेतकऱ्यांनी करावं काय? आता पाणी भरणं गरजेचं आहे. शेतकरी तर रात्री अपरात्री येऊन पाणी भरणं करतायत. आपल्या जीवितास धोका आहे तरी सुद्धा येतात. कधी बिबट्यांच्या वावर आहे. मग या चोरांच्या धुमाकूळ यांच्यामध्ये आम्हाला या शेतकऱ्यांना आम्ही फार अडचणीत सापडलो आहे. तर पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी चोरांचा योग्य तो बंदोबस्त करावा. पोलीस प्रशासनाने खरंच लक्ष द्यावं, आमच्या असं मत आहे. शेतकऱ्यांच्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे. कारण वारंवार अर्ज देऊनही, निवेदन देऊनही जर त्या चोरांचा बंदोबस्त होत नसेल तर हे फार कठीण आहे. शेतकरी आपली शेती करणार कसं काय? हा व्यवसाय काय बंद करावा का काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.